काय तुझं? हा, तुला काय वाटतं ही तुला वाचवणार आहे? तू वाचवणार आहे ना? बोल. चल. बघितलंच ना राघवा, आलेच असं म्हणून गेली आणि अजून आली नाही बघ. चिंकी पावभाजी खाऊन झोपली सुद्धा आणि आपण बसलो पावभाजी समोर. काय म्हणते की आपण खाऊन घेऊ, ती येईल मग खाईल ती, नाही? एवढी मेहनत करून तिने बनवलंय, थोडा वेळ तिच्यासाठी आपण थांबलो तर काही हरकत आहे का? गेली कुठे ती? तेच गेली असणार ती. कुठे जाणार आहे? आणि न सांगता जाणाऱ्यातली नाहीये ती. अगो बाई, न सांगता जाणारातली नाहीये ती. त्या दिवशी कशी गेली वर्षाकडे न सांगता? आई, एकदाच गेली होती ती, एकदाच फक्त, म्हणून काय सारखं सारखं जाणार आहे का? केवढा राग येतो ना तुला. तुला माहितीये का, तू ना सूट दिली आहेस तिला, सूट. त्यामुळे तिला कळत नाहीये, तिनं डोक्यावर बसले तुझ्या. तू तिच्याशी चांगलं वागतोस ना रे, म्हणून मग तिला ना वाटतं की आपण करतो ते सगळं बरोबर आहे, आपल्याला सगळं कळतंय. राघवा, मी तुला सांगते, हे बघ, तिला ना सांगून ठेव, घरात मी नसताना, म्हणजे तू नसताना माझ्यावर म्हणजे आईवर विश्वास ठेवायचा ना. आईला सगळं सांगून जायचं, आई मी जाते असं, परवानगी आईची घ्यायची, तिला सांगून ठेव. आई काय काय? आईला समजव तू, आईलाच समजव. म्हणजे आईला काहीच कळत नाही, तिला सगळं कळतं. आता बघ ना, आता गेली ती पाटकरांकडे डबा घेऊन आणि तिथून गायब झाली. काय करायचं? एवढं बोलतेस ना, जरा विचार करून बोल. तू इतकं बोलतेस ती इथे नसताना, असं नको असायला की तिकडे कुठेतरी ती टेन्शन मध्ये असेल किंवा संकटात असेल. कळते तुला? आनंदी, आनंदी, भाऊजी, भाऊजी, वर्षा, तुला दया येत नाही का भाऊजी? आनंदी, आनंदी, काही करा आणि आज जा. भाऊजी, भाऊजी, त्या पोलिसांना बोलू ना. राघव, आई, आनंदी इथे आली होती का? का, काय झालं? नाही, ती सांगून आली होती की तुमच्या घरी येणार आहे, पण बराच वेळ झाला ती अजून घरी परतलेली नाहीये. सोसायटीत पण बघितलं पण कुठेच नाहीये ती. पण अशी कुठे गेली पोर? ती आली होती इथे, ते पण ती अरे लगेच निघून गेली. तू तिला फोन केलास का? हा, नाही, मी मगाचपासून तिला सतत फोन करतोय, फोन पण उचलत नाहीये ती. काय म्हणावं रे आता? नाही, ठीक आहे, आम्ही बघतो. हो, पण कळव रे मला. हा.
आजचं मरण उद्यावर गेलं इतकंच, उद्याचं मरण खूप असह्य असेल. पण मी आता जाते घरी. हे जे काही बोलतील ना ते निमूटपणे ऐकून घेईन मी. पुन्हा मारलं बिरलं तर गुपचूप सहन करीन. पण आजची रात्र मी घरी नाही गेले ना तर हे खूप चिडतील. आनंदी सांग तिला, ती जर आता तिच्या घरी परत गेली ना तर आयुष्यभर मार खाईल. आज जर तिच्या निर्णयावरती ही ठाम राहिली नाही तर हिचा नवरा हिचा आदर कधीही करणार नाही, नुसती खिल्ली उडवेल हिची. सांग तिला आत्ता मन घट्ट कर आणि घराकडे चल म्हणून. वर्षाते भीती वाटतेय. खूप भीती वाटते. हे बघा, माझं नीट ऐका. भीतीपायी आज जर घरी परत गेलात ना तर पुन्हा तेच सहन करावं लागेल जे आतापर्यंत सहन केलं. आज जर माघारी गेलात ना वर्षाताई तर पुन्हा कधीच आवाज उठवू शकणार नाही तुम्ही, कधीच नाही. ही माघारी जाणारी पावलं भाऊजींच्या अन्यायाला अजून बळ देतील. त्यांना सतत असं वाटत राहील की ही बाई रडेल पण पुन्हा अन्याय सहन करत राहील. ऐका माझं, ही चूक नका करू वर्षाताई. आणि कशाला काळजी करताय, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. खरंच काळजी नका करू तुम्ही. आणि एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होईल. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना वर्षाताई? वर्षाताई चला. आनंदी, पण आई रमाताई, आनंदी तू का आलीस इथे? वर्षाला आता तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. आणि तुम्हाला? हे बघ आनंदी, तू जा खाली. तिला असं एकटीला सोडू नकोस. तसं तर तुम्हाला पण एकटीला सोडायला नको. रमाताई काय झालंय? कुठे काय? खाली आईंवर अचानक चिडला. नाही म्हणजे आपण वर्षताईंना घेऊन आल्यानंतर आई आपल्याला वर्षताईंना समजून घेते ही तर अपेक्षा नक्कीच नव्हती तुम्हाला, हो ना रमाताई? मग काय झालं नक्की? शांत व्हा. रमाताई शांत व्हा. एखादी जुनी आठवण ताजी झाली का? नाही असेल ही, पण तरी असं तुटून नका जाऊ तुम्ही. असं तुटून कसं चालेल बरं? आज तुम्ही होतात म्हणून मी वर्षाताईंना तिथून घेऊन आले आपल्या घरी. तुम्ही असं खचून कसं चालेल? खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहा. आता मला सगळ्यात जास्त गरज आहे तुमची. ए बाबा, आता तरी सांगणारस का आज तू आपल्या घरी का आलीये? बाळा, आज तुला ना
थोडासा त्रास होतोय. तिला बरं नाहीये? नाही, बरं वाटतंय तिला, पण ते मग जेव्हा बरं नसतं तेव्हाच तर त्रास होतो. बाळा कसं आहे ना, तुला जो त्रास होतोय ना तो तुला नाही कळणार. मला नाही कळत आहे, पण तू सांगशील तर कळेल ना. बरं बरं चिंगी, चिंगी बाळा, मी सांगू तुला. आता तुझ्या शाळेत तुझे खूप मित्रमैत्रिणी आहेत, बरोबर? हो. पण कधी कधी ते मित्रमैत्रिणी तुला त्रास देतात, तुझ्याशी वाईट वागतात. मग तुला कसं वाटतं? त्रास होतो की नाही? तुला वाईट वाटतं खूप, हो की नाही? अच्छा, म्हणजे आज तुझे फ्रेंड तिच्यासोबत वाईट वागलेत. मग आतूने ना त्या फ्रेंडशी कट्टी घेतली पाहिजे. बाबा तुला माहितीये मी पण असंच करते. हो, पण तुझे मित्रमैत्रिणी कितीही वाईट वागले तरी तुझे बाबा तुझ्याशी कसं वागतात? छान वागतात ना? का? कारण तुला छान वाटावं, बरं वाटावं म्हणून तुझे लाड करतात. हो. हा मग हा, म्हणजे तुला छान वाटायला हवं म्हणून आपण तिचे लाड करायचे. मला ना खूप त्रास होतो जेव्हा मला आनंदीवरून कोणी चिडवतो. तसंच आपल्या आत्तूला वाईट वाटायला नाही पाहिजे म्हणून आपण तिची काळजी करायची ना. हो. ए बाबा, हे टॉय मी आत्तूला देऊन येऊ का? म्हणजे तिला बरं वाटेल. ठीक आहे, थांब. ए बाबा, आत्तू आपल्याकडे आता कायमची राहणार आहे का? हा ठीक आहे, नंतर सांग. मी टॉय तर देऊन येते. तेव्हा मला वाटलं की रागात असेल, बाहेरचं काहीतरी टेन्शन असेल म्हणून झालं असेल. पण नंतर तो माणूस मला कळायला लागला. त्याचा स्वभाव, त्याची वृत्ती सगळं कळायला लागलं मला. त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली किंवा त्याला हवी असलेली गोष्ट जर मिळाली नाही ना तर तो अंगावर धावून यायचा, माझ्या ओरडायचा. त्याला बघितलं तरी थरथर कापायला व्हायचं, असं वाटायचं. आता पुढच्या क्षणाला सगळं संपलं. इतकी वर्ष झाली मी नाही, इतर कोणालाही तुला सांगा असं वाटलं नाही. सहन करत राहिलीस तू. आता मी सांगायचा प्रयत्न केला होता आईला, पण आपली आई कशी आहे माहितीये ना तुला. तिने माझ्या चुका काढल्या, मलाच धारेवर धरलं, दुर्लक्ष केलं माझ्या बोलण्याकडे. मग मला असं वाटलं की माझी आई जर माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये तर कोणाला सांगून काय उपयोग आहे. दादा मी इथे येते ना कारण मला हे घर आपलं वाटतं रे, बरं वाटतं मला इथे. दादा मी इथे येते ना कारण त्या घरात नाही राहत मला कळतंय की माझ्या इथे येण्याने तुम्हाला प्रॉब्लेम होत असणार. आणि आता तर तुझं लग्न पण झालंय दादा, तरी मी इथे येऊन बसते. कुठे जाणार मी? कोण आहे मला तुमच्याशिवाय? काही नाही झालंय ना, पण तरी दुखतच आहे ना. काय झालं होतं? खरं कारण सांगितलं ना मी यांना तर हे वर्ष त्यांच्या नवऱ्याला सोडणार नाही.
याच्या तर चल. आनंदी इतकं कसं काय लागलं सांगतेस ना? ते काही नाही, बोट चिमटली गेली बस. आणि घरात एवढं सगळं चालू असताना हे महत्वाचं नाही वाटलं मला. अहो असू द्या. शांत बसशील जरा? ठीक आहे, त्याला काय करायचं ते करू दे. खरं तर मला राग येतोय, पण आता तू राघवच्या बहिणीसाठी इतकं सगळं केलंस, त्यांनी एवढं करायलाच पाहिजे. तसा माझा नवरा काळजी भाऊ आहे. ऐकलंस ना आनंदी? माझा नवरा. चिंगे, आतू सोबतच दिवसभर खेळायचंय की शाळेत पण जायचंय? मी तर कधीचीच रेडी आहे बाबा. हो की ना तू? हो दादा. ठीक आहे, तयार आहेस? बॅग कुठे तुझी? बॅग तयार आहे ना? ओके. एवढी शांतता कशी? आई कुठे आहे? आई ते ज्येष्ठ नागरिकांचा योगा क्लास असतो ना, हा तिथे चौकशी करायला गेले. स्वतःसाठी? हा. काय संबंध? आई येते, ती शरीराला अजिबात त्रास करून घेणार नाही, शरीराच्या भल्यासाठी का होईना. सोसायटीत जर का कळलं तर सोसायटीत लोक म्हणतील कर्णिक काकूंनी योगा क्लास जॉईन केलाय, कलियुग आलाय. ताई चहा घेणार? नाही, हे छान आहे, मी हेच खाते. गुणाचा जावई माझा. ये लो भैया साहेब, 20 रुपया. 20 रुपया? आई सुट्टे आहे ना माझ्याकडे, आहे माझ्याकडे. 20 रुपया ना? हाँ देते हैं. मेरा जावई है, हाँ गुणकारी जावई है. जब भी आएगा चाय पिलाएंगा ना उसको. हाँ, और जो है ना वो खाते में लिख लेने का. हाँ मैं देंगा पैसा. या. तेवढं फोनचं. करतो हा? या बसा. काय हे? अरे स्वतःला जरा असं तरुण वाटावं म्हणून मी आपला गॉगल बिगल घातला. कसा दिसतोय? निघालास का तू ऑफिसला? नाही, मी निघालोच आहे, पण तू सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? मी आपलं ते योगा क्लास बराच मनावर घेतलेला दिसतोय. योगा योगा कोण करतोय? तू योगा क्लासची चौकशी करायला गेली होतीस ना? हा हो, गेलेले. मग ते कोण होते? कोणासोबत बोलत होतीस तू? ते गुरुजी होते ते योगाचे. मला म्हणाले तुम्हाला सोडू का? म्हटलं सोडा, चांगलेत. मग उद्यापासून जॉईन करणार? छे नाही रे, मी नाही जाणार. सगळे म्हातारे भरले तिथे. कोणाला पाठदुखी तर कोणाला गुडघे दुखी. मला आहे गुडघे दुखी, पण मी म्हातारी आहे का? छे, मी नाही जाणार. मी उद्यापासून डान्स क्लासला जाईन म्हणते.
चल येते मी तुझा. आई 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 काय एक ऐकशील माझं? आता काय आलं? वर्षाच्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामुळे ती खूप खचली आता. आपण तिला समजून घेतलं पाहिजे, तिला आधार दिला पाहिजे, हो की नाही? बर म्हणजे मग मी काय करायचं? फार काही नाही, फक्त तिच्याशी नीट वाग. मी काय वाईट वागली तिच्याशी? तुम्ही तिला घरात ठेवलं, मी म्हटलं का तिला घराबाहेर जा म्हणून? राहते ना ती, झालं. हेच 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 जरा बदल. म्हणजे वर्षाचं सगळं नीट व्हायला हवंय ना? होणार, सगळं नीट होणार. आज संध्याकाळपर्यंत सगळं सुरळीत होतं की नाही बघ. पकडले गेले ना, वहीच्या मागच्या पानावर फ्लेम्स करायचे ना मी. काय केलं होतं? आनंदी तुला फ्लेम्स नाही माहिती? काय ग आनंदी तू, हे बघ मी सांगते, मुलाचं किंवा मुलीचं नाव लिहायचं आणि मग ना ठराविक कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. त्यानंतर कळतं की त्यांचं लव्ह मॅरेज होणार आहे की अरेंज मॅरेज वगैरे वगैरे वगैरे. तुला माहितीये का, मधल्या सुट्टीत माझ्या बेंच समोर रांग असायची, रांग. पण तसं व्हायचं का वर्षात? आता मोठं झाल्यावर कोणाचं काय झालं, कोण कुठे गेलं काय माहिती. हा पण मागे एकदा एक मित्र भेटला होता, त्याला मी ठणकावून सांगितलं होतं तुझं लव्ह मॅरेजच होणार म्हणून. त्याने ते इतकं मनावर घेतलं की एक नाही दोन नाही 12 मुलींना प्रपोज केलं होतं त्यांनी. झालं का त्यांचं लग्न? नाही ग, त्याच्या बाबतीत ना थोडा अंदाज चुकला माझा. लव्ह मॅरेज सोड, अजूनही मॅरेज ब्युरो मध्ये फिरतो स्वतःचे फोटो घेऊन. वर्षाताई अशाच हसत राहा, छान वाटतं तुम्हाला असं बघून. पण आनंदी मला ना कीव येते ग त्याची. पण माझी तरी काय चूक आहे? आता तूच सांग, 15 वर्षाचं असताना जर कुणाचे केस पांढरे झाले असतील तर त्यांनी लव्ह मॅरेजची अपेक्षा करणं योग्य आहे का? हा वर्षाताई, वर्षाताई, वर्षाताई दार उघडा बरं. काय झालं? माझ्याशी बोला बाहेर येऊन, असं आत नका बसू. वर्षाताई. आनंदी, राघवला फोन करूया का? हा कर फोन. नाही नको, नाही राघवला खूप टेन्शन येईल. तू तिला सांग की राघव आलाय म्हणून. वर्षाताई हे आलेत, आपण यांना सांगूयात का? आणि तुमचा भाऊ आहे ना तुमच्या पाठीशी, मग कशाला घाबरताय तुम्ही? बाहेर या बरं वर्षाताई. वर्षा, वर्षाताई. आनंदी काय करू? तिला बहुतेक कळलंय तू खोटं बोलतेस ते. ऐक, तिला असं सांग की तू बाहेर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी पाण्याचा एक घोटही घेणार नाही. सांग. वर्षाताई हे बघा, तुम्ही जर बाहेर नाही आलात ना तर मी पाणी पिणार नाही. उपाशी राहणार मी कुणाशीही बोलणार नाही. हे सगळं माझ्यामुळे झालंय ना वर्षाताई. ठीक आहे, मग मला शिक्षा मिळायला हवी. तुम्ही बाहेर या वर्षाताई, बाहेर या. मग ते आपलं पोटचं मूल का असेल. म्हणजे मी माझ्या मुलीला परक मानते असं म्हणायचं तुला? हो, परकच केलं. तुम्ही असे खाऊचे डबे आतमध्ये लपवून ठेवतात का? तर ते केवळ आपल्यालाच पाहिजे, ते दुसऱ्यांनी खाऊ नये. पण त्यांना जर आपलं समजलं ना तर असा त्रास होत नाही. सांग त्यांना हे सगळं. आई हे बघा, एक खूप साधी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या खाऊचा डब्बा खोलीत लपवून ठेवता का? कारण कोणी खायला नको म्हणून. पण आपल्या माणसांना ह्या गोष्टी देताना आनंद वाटला पाहिजे ना. पण यासाठी त्यांना आपलं मानलं गेलं पाहिजे. वर्षाताईंच्या आयुष्यातली वाईट गोष्ट घडून गेली आहे. ह्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं? ह्यानंतर वर्षाताईंचं सगळं चांगलं होणार आहे आई.
तुम्ही काळजी करू नका. अगदी त्यांनी आता ठरवलं ना की मी त्या घरात परत नाही जाणार, ह्याच घरी राहणार, तरी अख्खं आयुष्य पडलंय त्यांच्या समोर. पण तुम्ही त्या अंथरुणाला खेळेपर्यंत का गेलात ताई? ही वाईट वेळ गेली तर त्यांच्या आयुष्यात आनंद येईल असा विचार का नाही करत ते तुम्ही? वर्षाताईंच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार, खरंच. पण ह्या वाईट काळात आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं नाही का वाटतं ते तुम्हाला? काय उभं राहणार हिच्या सोबत? तू सांगतेस म्हणून ती ऐकते, डोळ्यात भीती बघ तिच्या. आई, मला भीती वाटत होती, पण आता नाही वाटत आहे. माझं भविष्य त्याच घरात त्याच माणसाबरोबर आहे असं जर मी एक्सेप्ट केलं ना, तर माझं भविष्य घाणच असणार आहे. त्याच नालायक माणसाबरोबर मला माझं आयुष्य काढावं लागेल जे मला नाही काढायचे. आणि हे मी तुलाच नाही, त्याला सुद्धा सांगण्याची हिंमत ठेवते. वर्षा कर्णिक नाव सांगणार नाही. हो हो कर्णिक, तुझ्या बरोबर तुझ्या नावालाही सोडलंय मी. आता जा, काय करायचं ते कर. चल, ठेव फोन. आनंदी, खूप हलका वाटतंय मला. इतके दिवस मनात साठवून ठेवलेलं ते बाहेर पडलं. खूप मोकळं वाटतंय. आता पुन्हा नव्याने आयुष्य जगायचं ठरवलंय मी. वर्षा, दादा, मला नाही जायचं परत. मला नकोय ते रोजचं मरण. मला आयुष्य जगायचंय. वर्षा, तू ठरवलंयस ना, मग आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बाकी सगळ्या गोष्टी मी बघेन. खरं तर मला तुझ्यावर कुठलाच निर्णय लादायचा नव्हता, म्हणून मी शांत होतो इतके दिवस. कारण हा तुझा निर्णय वर्षा, हा निर्णय तू स्वतः घेणं गरजेचं होतं. आता अजिबात काळजी करायची नाही, कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. तुझा हा दादा कायम तुझ्या पाठीशी उभा असणार आहे, हे ध्यानात ठेव. बहीण भावाच्या गप्पा झाल्या? वर्षाते, चला झोपायला. गुड नाईट. गुड नाईट. या. आई, ते काय? माझ्याकडे नको बघूस. ठीक आहे. आनंदी, हा, म्हटलं थंड कॉफी पण प्यायला आवडते की काय?
आणू कॉफी? नाही नाही ठीक आहे, फाईन. मग हे ठेवून येते. एकशे अठ्ठ्याऐंशी, 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 एकशे अठ्ठ्याऐंशी. पाय माझे, मी कुठं झोपू? मी कुठे झोपू?